प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे जो बदल झालेला असतो सागरमध्ये, तो बदल इकडे मुक्ताने नोटीस केलेला असतो. मुक्ताला समजलेलं असतं की या सगळ्यामध्ये सागर आपल्यासोबत जरा तुटक वागत आहे. नक्की काय घडलं असेल की ज्याच्यामुळे सागर आपल्यासोबत तुटक वागत आहे हे मुक्ताला शोधून काढायचं असतं. आणि त्यातच सावनी तिला डिवचते आणि म्हणते, काय मुक्ता, म्हणजे या सगळ्यामध्ये सागर तुझ्या हातून प्रसाद सुद्धा घ्यायला तयार नाही, म्हणजे कमालच झाली. असं काय झालंय किंवा असं सागरच्या मनामध्ये काय आलंय की ज्याच्यामुळे त्याने तुझ्या हातून प्रसाद घ्यायला सुद्धा नकार दिलेला आहे, हे तर मला काही कळतच नाहीये. म्हणजे नक्कीच काहीतरी बिनसले वाटते तुमच्या दोघांच्यामध्ये. मग चिडलेली मुक्ता सांगते, सावनी, हा माझा आणि सागर या दोघांचा मॅटर आहे. नवरा बायकोमध्ये छोट्या मोठ्या कुरघोडी होत असतात, पण त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्यावं असं काही नाहीये आणि तुम्ही लक्ष देऊच नाही असं माझं म्हणणं आहे. जर या सगळ्यामध्ये मला जे लक्षात आलं ना की या सगळ्याच्या मागे सुद्धा तुम्ही आहात, तर तुम्हाला मी ना हक्कलपट्टी करायला पण कमी करणार नाही, कारण माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये जो कोणी गैरसमज पसरवेल त्याला मी धडा शिकवणार. असं म्हणत जानकी आता मात्र इकडे चांगलीच इच्छावरती भडकते आणि त्यानंतर ती सागरवरती कॉन्सन्ट्रेट करते आणि विचार करायला लागते की या सगळ्यामध्ये सागरने नक्की काय मनामध्ये घेऊन ठेवलंय, सागरने कशाबद्दल माझ्यावरती राग ठेवलाय, असं काय घडलंय की ज्याच्यामुळे सागर या सगळ्यामध्ये माझ्यावरती चिडले. आणि या सगळ्याचा शोध घेण्यासाठी ती मात्र सागर प्रश्न विचारण्यासाठी ठरवते. त्यातच सागरला अवॉर्ड दिल्यामुळे त्याला आता सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होत असतो. सागरवरती कौतुकाचा वर्षाव होत असतानाच इकडे आता मुद्दामच हर्षवर्धनची माणसं त्याला भडकवण्याचा प्रयत्न करतात की हे तर काय, हा तर अवॉर्ड त्याला असाच मिळालाय, हा काय अवॉर्ड त्याला मुद्दाम मिळालेला नाहीये, हा त्याच्या बायकोमुळे मिळालाय, बायकोने त्याचं रिकमेंडेशन केलेलं आहे आणि त्यामुळे हा अवॉर्ड त्यांनी घेतलेला आहे, बाकी काही नाही. असं म्हणत मुद्दाम सागरला डिवचण्याचं काम इकडे होत असतं आणि सागर चिडतो. आणि मग त्याच्या लक्षात येतं की सावनी जे म्हणत आहे ते खरं आहे. खरं तर हा लसलेला ट्रॅप असतो. हर्षवर्धन आणि सावनी आणि बाकी सगळ्यांनी मिळून ज्यांना कोणाला सागरचं बरं वाटत नाही त्यांनी. आता मात्र सागरला लक्षात येतं की आपल्या विरुद्ध खरंच काहीतरी कारस्थान रचलं जाते का, या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय का, काय खरं काय खोटं हे सगळं सागरला आता जाणून घ्यायचं असतं. आणि त्याच कारणासाठी सागर आता इकडे फोन करतो, तो म्हणजे आशयला फोन केल्यावरती आता मात्र सागर सांगायला लागतो, एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये तुम्ही मला रेकमेंडेशन करायची काही गरजच नव्हती, का तुम्ही माझं नाव टाकलं आणि का या सगळ्यामध्ये तुम्ही आता मला अडकवण्याचा प्रयत्न केलात. असं म्हटल्यावरती आशय म्हणतो, काय म्हणताय तुम्ही. यावरती सागर म्हणतो, मला सगळं समजलेलं आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये मला का अडकवलं, मला का हे दिलं, मुक्ताचं सांगण्यावरून आणि मुक्ताला खुश करण्यासाठी तुम्ही मला हे करण्याची देण्याची काही गरज नव्हती. यावरती आशय म्हणतो, काय म्हणताय तुम्ही. सागर म्हणतो, तुम्ही मुक्ताला खुश करण्यासाठी या सगळ्यामध्ये मला अवॉर्ड दिलात ना. आशय म्हणतो, एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या लक्षामध्ये आलं होतं की या सगळ्यामध्ये तुम्ही मला स्कॉच पाठवली नव्हती आणि तुम्ही एक उत्तम बिझनेसमॅन आहात, या कारणासाठी मी तुम्हाला अवॉर्ड दिलं. मला बाहेरून समजलं की ही स्कॉच हर्षवर्धन यांनी पाठवली होती. हर्षवर्धन यांनी ही स्कॉच पाठवल्यामुळे आता मला समजलं की ही स्कॉच तुम्ही पाठवली नाही, तुम्ही खरे आहात म्हणून तुम्हाला अवॉर्ड दिलं. पण या सगळ्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम काय आहे. यावरती सागर फिरतो आणि तो म्हणतो, प्रॉब्लेम तू आहेस मला अवॉर्ड मिळाला आणि माझी बायको तुझ्यासोबत फिरायला जाते, तुझ्यासाठी खरेदी करते, तुझ्यासाठी पुन्हा गाडीच्या इकडे जाते, असं म्हणत सागर चिडतो. त्यावरती आशय म्हणतो, काय बोलताय तुम्ही, तुम्हाला माहिती तरी आहे का की आम्ही दोघं जण कशासाठी गेलो होतो. यावरती सागर म्हणतो, मला काही माहित नाहीये, पण ज्या पद्धतीने तुम्ही दोघं जण तिकडे होतात माझ्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या बायकोला माझ्यापासून लांब नेण्याचं काम करताय. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे त्याला धक्काच बसतो आणि आशय म्हणतो, तुम्ही किती निगेटिव्ह विचार करताय हे तुम्हाला समजतंय का. अहो, ज्या वेळेला तुम्हाला हे सगळं मिळालं ना अवॉर्ड, त्यावेळेला मुक्ता मला घेऊन गेली आणि त्यावेळेला मुक्ताने मला सांगितलं की याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे आणि ते गिफ्ट घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. लक्षात तुमच्या गोष्टी येत आहेत का. सागर म्हणतो, काय. यावरती आता मात्र इकडे त्याला आशय सांगायला लागतो, हो, मुक्ताने या सगळ्यामध्ये तुम्हाला गिफ्ट घेण्यासाठी मला सोबत घेऊन गेली होती. मुक्ताने मला सांगितलं होतं की तुम्हाला काही सांगू नका, तुम्हाला कोणत्याही बाबतीत काहीही सांगायचं नाहीये आणि त्यासाठी मग मात्र मला आता हे करावं लागलं. यावरती आता सागरला धक्काच बसतो. सागर म्हणतो, हे सगळं कसं शक्य आहे. यावरती तो म्हणतो, का शक्य नाहीये, कारण तुम्हाला या सगळ्यामध्ये मुक्ताने जे काही सांगितलं असेल ना ते मी सांगतोय. मी तुम्हाला तीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय की मुक्ताने हे तुमच्यासाठी केलेलं आहे, तुम्हाला ब्रेसलेट आणले तिने आणि त्यासाठी हे केले. सागरला जबरदस्त धक्का बसतो. हे काय करून बसलो आपण, मुक्तावरती अशा पद्धतीने घाणेरडा अविश्वास घेतला आपण. आता सागरला स्वतःचीच लाज वाटते. आशय म्हणतो, अजून सुद्धा जर का या सगळ्यामध्ये तुम्हाला काही असेल ना तर जाऊन मुक्ताची माफी मागा, मुक्ताची माफी मागून तिचे पाय धरा, कारण मुक्ताने तुमच्या आनंदासाठी हे सगळं केले. सागरला खूपच वाईट वाटतं. त्यानंतर सागर फोन ठेवतो आणि त्यानंतर आशय लगेच मुक्ताला कॉल करतो. मुक्ताला कॉल करून जो काही गैरसमज झालाय तो सांगतो आणि तो सांगतो, तुला सांगू का या सावनीने तुमच्या दोघांच्या मध्ये आता खूप मोठा एक विचित्र प्रकारचा बॉन्ड निर्माण केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्लॅन केलाय. तुला गोष्टी समजत नसतील तर एक गोष्ट समजून घे, मुक्ता, तुला या सावनीने सागरला तुझ्या विरुद्ध भडकवलेला आहे. सागर आणि तुला एकमेकांच्या पासून दूर करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते, काय. मग घडलेला सगळा प्रकार आता इकडे समोर आल्यावरती मग मात्र आता हजरतो, तो म्हणजे आशय हजरतो आणि तो सांगतो की हा प्रकार असा आहे. मग मुक्ता आता या सावनीला मी सोडणारच नाही. मग मुक्ता सावनीला सांगते, सावनी, तू इकडे आली होतीस का पुन्हा गाडीच्या इकडे. यावरती सावनी म्हणते, मी का येईन, मी तिकडे का बरं येईन. यावरती आता मुक्ता सांगते, तू मला नको सांगूस तिकडे का येशील ती, तू तिकडे आली होतीस की नव्हतीस इतकंच मला कळलं पाहिजे आणि इतकंच मला समजलं पाहिजे. यावरती सावनी थोडीशी गडबडलेली सावनी म्हणते, मी काही तिकडे आले नव्हते. मुक्ता म्हणते, तू सागरला घेऊन आली होतीस ना, तू सागरला तिकडे घेऊन आली होतीस आणि या सगळ्यामध्ये माझ्या विरुद्ध भडकवण्याचं काम केलंस, बरोबर ना. यावरती तप करत आता इकडे ती बोलायला लागते, मी काही भडकवलं नाही आणि मी काही केलेलं नाहीये. त्यावरती मग मात्र आता इकडे ती
जाण दे की मला सगळं सत्य समजलेलं आहे आणि तू हे लपवण्याचा प्रयत्न कर. आता मुक्ता विचार करते, हिच्या नादी लागण्यापेक्षा मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सागरला यामध्ये जो गैरसमज झालेला आहे तो गैरसमज सागरचा दूर करणं गरजेचं आहे. काय करू असा विचार करत आता मुक्ता या सगळ्यामध्ये सावनीला तिथेच ठेवून सागरच्या जवळ येते. सागर आता स्वतःला खूपच विचित्रपणे तो आता फील करत असतो की या सगळ्यामध्ये आपण मुक्तावरती खूप मोठा अन्याय केला. पण तोपर्यंत सावनीकडे सागरकडे येते आणि म्हणते, बघितलंस मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की या सगळ्यामध्ये तुला न तुझ्या वाईटावरती सगळेजण टपलेले आहेत, हे तुला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतायत, पण तुला गोष्टी कळतच नाहीयेत, तुला समजत नाहीये की यावरती सागरची तू आणि खबरदार सावनी, मला सगळं समजलेलं आहे, तू उगाच या सगळ्यामध्ये मला भडकवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला समजले की ते दोघं जण माझ्यासाठी गिफ्ट आणायला गेले होते, ते माझ्यासाठी गिफ्ट आणायला गेले होते आणि तू त्यांच्याच विरोधात मला भडकवण्याचं काम करतेस. सिरियसली सावनी, या सगळ्यामध्ये मी तुला कधी कधी माफ करू शकणार नाही असं म्हणत चिडलेला आता मात्र इकडे असतो सागर. तो आता तिला चांगला धडा शिकवतो आणि या सगळ्यामध्ये आता मात्र सावनीला सोडून तो मुक्ताकडे येतो आणि त्यावेळेला त्याला मिहीर भेटतो. मिहीर भेटल्यावर तिथे मिहीरला म्हणतो, मिहीर मी चुकलो, म्हणजे मी मुक्तावरती अशा पद्धतीने का आरोप केला असेल, मला खरंच खूप चुकीचं वाटतंय, मिहीर मला माफ कर, मी मुक्तावरती खूप मोठा संशय घेतला. यावरती मिहीर म्हणतो, काय बोलतोस दादूस तू. मग घडलेला सगळा प्रकार आता इकडे मिहीरला सांगितल्यावरती आता मात्र मिहीर चिडतो आणि म्हणतो, दादूस तू खरंच त्या सावनीच्या बोलण्यामध्ये आला होतास का. सावनीच्या बोलण्यामध्ये येण्याचं कामच काय. आता तुला वहिनीची माफी मागायला पाहिजे, काहीही झालं तरी तुला वहिनीची माफी मागून तिचे पाय धरायला पाहिजेत. आणि आता या सगळ्यामध्ये मुक्ता वहिनीची काहीही चूक नसताना तू तिच्यावरती केलेल्या आरोपाचं या सगळ्यामुळे आता मात्र खंडन करायला पाहिजे. असं म्हटल्यावरती इकडे आता सागर म्हणतो, काय करू की ज्याच्यामुळे मुक्ता माझ्यावरती रागवणं बंद करते. मला ना खूपच वाईट वाटते की या सगळ्यामध्ये मी मुक्ताला खूप चुकीचं समजलो आणि तिच्यावरती खरंच असा आरोप केला. या सगळ्यामुळे मी माझ्या स्वतःच्याच नजरेत पडलोय मी, असं म्हणत सागर इकडे स्वतःवरती चिडत असतो. स्वतःवरती चिडून आता सागर आता स्वतःलाच दोष देत असतो. त्यावरती मग मात्र आता तो सांगतो की नाही, वहिनी खूप समंजस आहे दादूस वहिनी खूप समंजस आहे, तू एक काम कर, तू काहीही कर आणि वहिनीला मनवण्यासाठी तू घरी जा आणि तिला मनव. आता मात्र सागर येतो आणि मुक्ता मला तुमच्याशी बोलायचं आहे. मुक्ता म्हणते, काय झालं, तुमचा मूड ठीक झाला ना. यावरती सागर म्हणतो, तुम्ही कोणत्या मातीच्या बनलेल्या आहात खरंच मला कळत नाहीये. म्हणजे या सगळ्यामध्ये